आता फुल स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसते का? यस नो बोला. हो सर. ठीक आहे. तर त्यामध्ये जे काय आपल्याला चाललेलं पॉइंट म्हणजे अल्जेब्रिक मेथड, ब्रॅकेट मेथड, गॅमेट फॉर्मेशनच्या जे गॅमेट आपण काढतो त्यामध्ये ब्रॅकेट मेथड आणि अल्जेब्रिक मेथड या दोन मेथड आपण गॅमेट कसं फॉर्म केलं जातं हे बघितलेलं होतं. गॅमेट फॉर्मेशनचा जो काही फॉर्म्युला आहे तो आहे नंबर ऑफ टाइप्स ऑफ गॅमेट्स प्रोड्यूस बाय अन इंडिव्हिज्युअल. किती वेगवेगळ्या टाइपचे गॅमेट पडू शकतात इंडिव्हिज्युअल मध्ये, एका जेनेटिक कन्स्ट्रक्शन असलेल्या इंडिव्हिज्युअल मध्ये. त्याचा फॉर्म्युला होता 2n, वेअर द n इज द नंबर ऑफ हेटेरोझायगस जीन पेअर्स. तर त्यामध्ये आपण बघितलेलं कॅपिटल ए, कॅपिटल बी हे जर असेल यामध्ये हेटेरोझायगस पेअर एक सुद्धा नाही, तर त्यामध्ये 2⁻0 इज इक्वल टू 1. ओनली वन गॅमेट विल प्रोड्यूस विच इज अ कॅपिटल ए बी. ओके. जर कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी असं जर इंडिव्हिज्युअल असेल तर त्याचे किती गॅमेट पडणार आहेत? तर एक त्याचं गॅमेट असेल म्हणजे एक हेटेरोझायगस पेअर आहे कॅपिटल बी आणि स्मॉल बी, त्यामुळे 2:1 इज इक्वल टू 2 गॅमेट्स. मग कॅपिटल ए, कॅपिटल बी हा एक गॅमेट पडेल आणि कॅपिटल ए स्मॉल बी हा दुसरा गॅमेट पडणार आहे. ते आपल्याला आलेलं होतं मागच्या एक्सरसाइज मध्ये. तर आता आपण या एक्सरसाइज मध्ये बघणार आहोत की टोटल जे काही पुढचा जो पार्ट आहे हे गॅमेट फॉर्मेशन झालं. गॅमेटिक रिकॉम्बिनेशनचे जो दोन मेथड होते त्यामध्ये एक पहिली मेथड होती ती ब्रॅकेट मेथड. ती ब्रॅकेट मेथड ने आपण सांगितलेलं होतं कसं काय पडतं ते. दुसरी मेथड आहे चेकर बोर्ड मेथड. ठीक आहे. चेकर बोर्ड मेथड जी की आपण कंटिन्युअसली यूज करतोय कारण की ती जरा सिंपल आहे समजण्यासाठी आणि यूज करण्यासाठी. त्यामुळे आपण चेकर बोर्ड मेथड जी बॅटसन आणि पुनेट सायंटिस्टनी तयार केलेली होती ती मेथडनं आपण जे काही गॅमेटिक रिकॉम्बिनेशन आहे, गॅमेटचं कॉम्बिनेशन दुसऱ्या गॅमेट्स जे काही पॅरेंट आहेत, दुसरा पॅरेंट जो काय त्याचे गॅमेट्स आहेत त्यांच्याबरोबर जे काही कॉम्बिनेशन होईल ते करण्यासाठी चेकर बोर्ड मेथड ही यूज केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे होतं आपलं मोनोहायब्रिड रेशो अँड इट्स मॉडिफिकेशन जे करंटली आपण आता चालू करत आहोत. सो मोनोहायब्रिड रेशो जो काही मोनोहायब्रिड रेशो आहे तो आहे 3:1. ओके. त्याचं जे काय मॉडिफिकेशन आहे ते बघत आहोत. So before going to study monohybrid ratio, we should know particular terms. First is a hereditary determinants. Heredity means particular transmission of character. So hereditary determinants are the genes, means the entities which are responsible for the inheritance of characters from one generation to another is called as a factor, and now nowadays it is called as a genes. ठीक आहे. जीन्स हे हेरिडिटरी मटेरियल असतं. त्यांचं काय काम असतं, जे काय कॅरेक्टर आहे ते इनहेरिट करायचं एका जनरेशन पासून त्याच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये. नेक्स्ट alleles. Alleles, already told you that alleles are the alternative parts of a single gene which is located on the chromosomes. So alleles may be dominant or recessive one. Then the gamete. Gamete is a sex cell or a sexual unit. जे काय एका जीनचं जे काय सेक्शुअल युनिट जे पडत असतं त्याला आपण गॅमेट म्हणतो. देन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. सो कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर द फीचर्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल विथ मार्क मीन्स अ पर्टिक्युलर ऑब्झर्वेबल फिनोटिपिक डिफरन्सेस सच एज रेड अँड व्हाईट, टॉल अँड डॉर्फ. जे आपल्याला फिनोटिपिकली डोळ्यांनी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर जे काय दिसतात त्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. आणि ते कसे असले पाहिजेत, त्यांच्यामध्ये एक सिंगल कॅरेक्टर मध्ये त्याचे दोन पार्ट वेगवेगळे असले पाहिजे किंवा त्याचे फरक म्हणजे फ्लॉवर कलर असेल, काय असेल, रेड असेल डॉमिनंट तर रिसेसिव्ह त्याचा व्हाईट असेल. तर असे जे काही दोन्ही कॅरेक्टर आहेत जे की मार्क ऑब्झर्वेबल डिफरन्सेस दाखवतात आपल्याला, त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. Then F1 is the first filial generation. So F1 is the progeny of a cross between two inbred lines. So first generation which is obtained by crossing two inbred lines. Inbred lines means a particular pure lines. ज्यामध्ये अजिबात मिक्सिंग नसतं अशा लाईन्स मधला जो काही क्रॉस असतो त्याला आपण म्हणतो F1. आवाज येतोय ना क्लिअर, न अडकळत? क्लिअर येतोय ना आवाज? Yes, sir. Then F2.
F2 is the offspring of F1. ठीक आहे, means a progeny or offspring of F1 plants obtained by selfing. F1 ची जी झाडं आहेत त्या झाडांना आपण पूर्णपणे बॅग केलं, त्यांचं जे काय इन्फ्लोरन्सेस आहे, फुलारा आहे, फुलाऱ्याला आपण पूर्णपणे कव्हर केलं, सेल्फिंग केलं, तर त्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होणार आहे आणि त्यांच्यामध्ये जे काय सीड तयार होईल त्यातून जे नेक्स्ट प्रोजेनी आपण रेज करू, तयार करू, नवीन झाड त्या बियापासून येतील, ते असतील F2. सो F2 is a particular progeny of F1 plants obtained by selfing. Then dominance concept is that masking effect of one allele of a gene over the other. जे दुसऱ्या अलील दुसरा अलील असेल किंवा दुसऱ्या अलील वरती किंवा सेम जीन वरती किंवा दुसऱ्या जीन वरती किंवा सेम जीन मध्ये जो काही अफेक्ट करतो, त्याचे जे काही कॅरेक्टर तो एक्सप्रेस होण्यापासून तो अडथळा करतो, त्याला म्हणतो आपण मास्किंग इफेक्ट. सो डॉमिनन्स इज अ मास्किंग इफेक्ट ऑफ वन अलील ऑफ अ जीन ओव्हर द अदर. देन डॉमिनंट is the character which is expressed in F1. F1 मध्ये जे काही कॅरेक्टर एक्सप्रेस होते ते डॉमिनंट कॅरेक्टर असतात. Then recessive, so those character which is not or which is suppressed or masked in the F1 is a recessive one. Then gene symbol, so where gene symbols which are used to represent genes or alleles are the gene symbols. म्हणजे A, B, C, D काही जे वापरतो आपण, जे काय अल्फाबेटिकल जे काय सिम्बॉल्स जे यूज केले जातात त्याला आपण म्हणतो जीन सिम्बॉल. देन होमोझायगस, सो होमोझायगस आणि हेटेरोझायगस हे दोन कन्सेप्ट लक्षात घ्या. हेटेरोझायगस means individual having a dissimilar alleles on the corresponding locus of a homologous chromosome, and a particular homozygous is individuals which are having a similar alleles on their on the corresponding locus of homologous chromosome. ठीक आहे, होमोझायगस आणि हेटेरोझायगस या दोन्हींचा नीट अर्थ समजून घ्या. होमोझायगस म्हणजे ज्यांच्याकडे एकसारखे अलील्स असतात, सेम लोकस करस्पॉन्डिंग लोकस वरती एकसारखेच अलील असतात, त्याला होमोझायगस म्हणतात. हेटेरोझायगस म्हणजे इंडिव्हिज्युअल्स आर हॅव्हिंग अ डिसिमिलर अलील्स ऑन द करस्पॉन्डिंग लोकस ऑफ अ होमोलॉगस क्रोमोसोम. देन locus means a particular site or a particular position on a chromosome which is occupied by an allele is a locus. Then pure line or inbreed जे म्हणतो आपण, pure line means a plant which produces only one type of offspring on a self pollination. सेल्फ पॉलिनेशन झाल्यानंतर त्यामध्ये एकसारखे जे काय ऑफस्प्रिंग जर तयार होत असतील तर ती प्युअर लाईन व्हरायटी किंवा ती प्युअर लाईन प्लांट असतं. ठीक आहे. देन क्रॉस इज आर्टिफिशियल पॉलिनेशन बिटवीन द जीन टाइप्स and is having a particular contrasting character, त्याला आपण म्हणतो क्रॉसिंग. and a product of this crossing is a particular hybrid. जे काय प्रोडक्ट म्हणजे अपत्य जे काय असतं त्याला आपण हायब्रिड असं म्हणतो, या क्रॉसिंग मधून तयार झालेल्या. त्यानंतर मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, पॉलिहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड means only one gene pair affecting one character. यामध्ये जो काय क्रॉस असतो, ठीक आहे, a cross involving one gene pair affecting one character is a monohybrid cross. Then dihybrid cross is a cross involving two pairs of gene and each pair affecting different character. Then polyhybrid cross, so a polyhybrid cross is a cross involving three or more pairs of gene and each pair affecting different character. Then direct cross is a cross between two gene types. Then reciprocal cross is a cross between two gene types in which order of male and female parent is reverse. म्हणजे जेव्हा पहिल्या क्रॉस मध्ये ओरिजिनल जो काय क्रॉस असतो त्यामध्ये पॅरेंट ए ऍज अ मेल पॅरेंट यूज केलाय, पॅरेंट बी ऍज अ फिमेल पॅरेंट यूज केलाय. तर रेसिप्रोकल क्रॉस मध्ये पॅरेंट बी जो आहे आपण फिमेल यूज केला पहिल्यांदा, तो ऍज अ मेल पॅरेंट म्हणून यूज करायला करतो, आणि पॅरेंट ए ऍज अ मेल पॅरेंट आपण पहिल्या क्रॉस मध्ये यूज केला, तो फिमेल ऍज अ फिमेल पॅरेंट म्हणून तिथे केला जातो, त्याला म्हणतो रेसिप्रोकल क्रॉस. सो द सिक्वेन्स ऑफ मेल अँड फिमेल पॅरेंट इज रिव्हर्स इन reciprocal cross. Then back cross is a cross of F1 with either of its parent, and test cross is a cross of F1 with homozygous recessive parent. So test cross is used to test whether the gametes produced by the F1 are in equal proportion or not. So जे काय टेस्ट क्रॉस रेशो आहे तो 1:1:1
1:1 हा डायब्रिड, 1:1 मोनोहायब्रिड मध्ये, आणि 1:1:1 1:1:1:1:1:1 4 वेळा 8 तो ट्रायब्रिड मध्ये असतो. ठीक आहे. तर टेस्ट क्रॉस रेशो हा एकाच एक जेवढे त्याचे कॉम्बिनेशन रिकॉम्बिनेशन असतील, जेवढे त्याचे रिकॉम्बिनेंट बनतात ते 4 टाईप मध्ये, डायब्रिड मध्ये 2 टाईप मध्ये, मोनोहायब्रिड मध्ये 8 टाईप मध्ये, ते ट्रायब्रिड मध्ये ते तयार होत असतात. पुढे आपण बघणार आहोत त्याचं. त्यानंतर फिन टाईप. So phenotype is the actual appearance of an individual such as color, height, sex, etc. जे ऍक्च्युअल त्याला तो गव्हर्न करतो कॅरेक्टर, त्याला फिनोटाइप, जे आपल्याला डोळ्यांना इझिली दिसतात असे जे काय असतात अपीअरन्स इंडिव्हिज्युअलचा त्याला आपण फिनोटाइप म्हणतो. देन द जीन टाइप इज द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन इंडिव्हिज्युअल. जे काय जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन त्याचं जे काय मग जे त्यामध्ये कोणते जीन्स आहेत ते जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जीनोटाइप. सो जीनोटाइप आयदर capital R means homozygous dominant, capital R small r which is heterozygous in nature, and small r which is homozygous recessive in nature. ठीक आहे. त्यानंतर independent assortment is a random or a free segregation of chromosome and genes during the gamete formation. So gamete formation जेव्हा होतं तेव्हा जे काय फ्री सेग्रिगेशन होतं क्रोमोझोमचं त्याला इंडिपेंडेंट असॉर्टमेंट असं म्हटलं जातं. त्यानंतर इनकम्प्लीट डॉमिनन्स. So incomplete means partial resemblance of F1 with the one of its parent. म्हणजे पार्शियल दोन्हींच्या मधला व्हाईट आणि रेड मध्ये क्रॉस झाल्यानंतर पिंक मिळतं, तो इनकम्प्लीट डॉमिनन्स असतो दोन्हींच्या मधलं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इन 4 o'clock प्लांट मिराबिलिस जलापा. So when red color flower are crossed with the white one in F1 we get pink color flowers. ते एक्झाम्पल झाले इनकम्प्लीट डॉमिनन्स. त्यानंतर कोडॉमिनन्स means expression of both the alleles in a heterozygous of a F1. एक्झाम्पल ABO ब्लड ग्रुप इन ह्युमन बीइंग. त्यामध्ये दोन्हींचं पण म्हणजे दोन्ही अँटीजेनचं IAIB यांचं कॉम्बिनेशन IAB मध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. तर ते झालं कोडॉमिनन्स. देन लिटल जीन्स. सो लिटल मीन्स a hazardous one. So little genes are genes which causes a death of its carrier when in homozygous condition. जेव्हा homozygous कंडिशन मध्ये असतात तेव्हा त्यांची ते ऑर्गॅनिझमची तिथे डेथ होऊन जाते. जेव्हा ते हेट्रोझायगस कंडिशन म्हणजे वेगवेगळे असतात सेपरेट डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कंडिशन मध्ये तेव्हा तिथे त्याचं सर्वायवल पर्सेंटेज हे राहतं. पण जेव्हा ते होमोझायगस मध्ये कंडिशन मध्ये येतात तेव्हा तिथे ते त्यांचा जो काही इंडिव्हिज्युअल असतो त्या कॉम्बिनेशन मध्ये असणारा तो मरून जातो. त्यानंतर लॉ, जो मोनोहायब्रिड बेसिस वरती लॉ होता तो लॉ ऑफ सेग्रिगेशन तुम्हाला थेरीला झालेला आहे. पुन्हा एकदा आता इथं व्यवस्थित ह्याच्यावरती प्रॉब्लेम नाही त्यामुळे हा समजून घेऊया. सो दिस लॉ स्टेट दॅट alleles segregate or separate from each other during the gamete formation and pass on to different gametes in a equal number. ठीक आहे. लक्षात घ्या, एकदम सिंपल लॉ आहे हा, तुम्हाला कंपल्सरी विचारला जातो. लॉ ऑफ सेग्रिगेशन स्टेट दॅट द alleles segregate or separate from each other during the gamete formation. जेव्हा गॅमेट फॉर्म होतात तेव्हा जे काय अलिल्स आहेत ते सेपरेट होतात डॉमिनंट कडे, रिसेसिव्ह कडे, आणि जे काय गॅमेट्स आहेत ते बरोबर ते पूर्णपणे सेपरेट होतात. ठीक आहे. आणि ते कधी एकत्र येतात, जेव्हा त्यांचं रिकॉम्बिनेशन होतं तेव्हा ते एकत्र येतात. लॉ ऑफ सेग्रिगेशन स्टेट दॅट द alleles segregate or separate from each other during the gamete formation and pass on to the different gametes in a equal number. जे काय alleles आहेत गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस ते सेपरेट होतात आणि ते नंतर गॅमेट रिकॉम्बिनेशन होताना ते इक्वल नंबर मध्ये ते येत असतात. सो इन अदर वर्ड, when the alleles of or the two contrasting character come together in a hybrid, they do not blend, contaminate or affect each other while together, and the different gametes separate from each other in a pure form and pass on to different gametes formed by a hybrid and then go to the different offspring of the hybrid. So law of segregation is also known as the law of fluidity of gametes. Example, when we cross the red flower with white one, okay, so all the genotypes are red one, but all the F1s are
red one, but they are in a heterozygous condition. That means a capital R, small r. ठीक आहे. इथे बघा रेड फ्लॉवरचा जो काही हा रेड फ्लॉवर म्हणजे काय फिन टाईप झाला त्या इंडिव्हिज्युअलचा. रेड फ्लॉवर असलेला कॅरेक्टर तो झाला तो फिन टाईप. व्हाईट फ्लॉवर हा एक फिन टाईप आहे. त्यांचा जीन टाईप काय? रेड फ्लॉवरचा जीन टाईप आहे कॅपिटल आर कॅपिटल आर. व्हाईट फ्लॉवरचं जीन टाईप काय आहे? तर स्मॉल आर स्मॉल आर. त्यांचा क्रॉस झाल्यानंतर गॅमेट काय होणार? रेड फ्लॉवरचा कॅपिटल आर एक गॅमेट येणार आहे. व्हाईट फ्लॉवरचं किती गॅमेट येणार आहे? एक येणार आहे. कुठले येणार आहे? स्मॉल आर. कॅपिटल आर आणि स्मॉल आर यांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर कॅपिटल आर स्मॉल आर हे F1 मध्ये त्यांचे जे काय जीन टाईप आहे हा तयार होणार आहे. त्या जीन टाईपचा जो काय फिन टाईप आहे तो आहे रेड कलर. ठीक आहे. तर त्याचं पुन्हा F2 म्हणजे काय? त्याचं पुन्हा सेल्फिंग झालं. मग काय? कॅपिटल आर स्मॉल आर क्रॉस्ड विथ कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजेच काय? F1 क्रॉस झालं F1 बरोबर. तर त्याचं ते F2 येतं तयार होतं. तर त्याचे गॅमेट्स कुठले आहेत? कॅपिटल आर स्मॉल आर हे दोन गॅमेट्स दोन्ही पॅरेंटचे येणार आहेत. तर त्यांचं पुन्हा चेकर बोर्डवरती रिकॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला जे काय प्युअर रेड आहे होमोझायगस कंडिशन मधले ते एक मिळणार आहे. हेट्रोझायगस कंडिशन मधले रेड आहेत ते दोन मिळणार आहेत आणि पुन्हा एक जे काय होमोझायगस व्हाईट कलरचं आहे ते एक मिळणार आहे. त्यामुळे त्याचं जिंटिपिक रेशो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस इज 1:2:1 where 1 is heterozygous dominant one, 2 is 1 is homozygous dominant, 2 is heterozygous heterozygous and 1 is homozygous recessive one. So 1:2:1 इथे बघा कॅपिटल आर एक मिळतोय, कॅपिटल आर स्मॉल आर दोन मिळतात, एक मिळते स्मॉल आर विच इज व्हाईट वन. सो दिस इज जिनटिपिक रेशो. फिनटिपिक मीन्स फिनोटिपिक अपीअरन्स. त्यामध्ये आपल्याला 3 रेड मिळतात आणि एक व्हाईट मिळतो. सो फिनटिपिक रेशो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस इज 3:1. ठीक आहे. सो दॅट इज above case is a complete dominance and we will see modification in a first modification is incomplete dominance. Incomplete dominance example आपण बघितलं crimson flower when crossed with the white one we get a particular pink color red color flower crossed with the white one. इथे बघा इनकम्प्लीट डॉमिनन्स फोरोक्लॉक प्लांट मध्ये सेम सांगितलंय. क्रिम्सन कलर फ्लॉवर म्हणजे रेड कलर फ्लॉवर क्रॉस केलाय आपण व्हाईट बरोबर आपल्याला मिळतं पिंक कलर फ्लॉवर. ठीक आहे. क्रिम्सन कलर कॅपिटल सी जीन टाईप आहे. व्हाईट कलर स्मॉल सी क्रॉस झाला F1 मिळाला कॅपिटल सी स्मॉल सी जे की पिंक कलर मध्ये मिळतं. पिंक कलर कॅपिटल सी स्मॉल सी म्हणजे हेट्रोझायगस फॉर्म इंटरमिडिएट फॉर्म दोन्हींचा. तर त्यामध्ये जो काय रेशो आहे जिंटिपिक हा 1:2:1 पण फिनटिपिक रेशो हा मॉडिफाय झालाय. नॉर्मल जो काय मोनोहायब्रिडचा रेशो आहे 3:1. ठीक आहे. तर इथे इनकम्प्लीट डॉमिनन्स जेव्हा असतं तेव्हा त्याचा रेशो राहतो 1:2:1. 1 जे काही होमोझायगस डॉमिनंट असतं ते येतं, 2 हेट्रोझायगस ज्या कंडिशन मध्ये आहे ते येतं आणि एक येते जी होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन मध्ये. डॉमिनंट होमोझायगस कंडिशन क्रिम्सन कलर आहे म्हणजे रेड कलर, 2 हेट्रोझायगस कंडिशन म्हणजे कुठला पिंक कलर आणि एक जी काय रिसेसिव्ह होमोझायगस कंडिशन आहे म्हणजे व्हाईट. सो 1:2:1 1 crimson 2 pink and 1 white फिनटिपिक रेशो विल गेट इन इनकम्प्लीट डॉमिनन्स. लक्षात घ्या. नसेल समजलं पुन्हा व्हिडिओ बघा नंतर पाठवल्यानंतर ग्रुपवर पुन्हा वाचा. हे नाही समजलं पुढचे प्रॉब्लेम समजणार नाही. त्यानंतर कोडॉमिनन्स when the both the alleles of pairs are fully expressed in a heterozygous or heterozygote F1. So they are called as a codominance. So in human ABO blood group, antigen is a good example of this. So allele IA and allele IB both are present in or expressed in A and B antigens. So in the case of codominance as well as in the complete dominance, F2 genotype and a phenotypic ratio is 1:2:1. इथे एक्झाम्पल बघा. जेव्हा फिमेल विथ ए ब्लड ग्रुप and male with B blood group, antigen capital IA जो अँटीजन ए साठी असतो, कॅपिटल IB जे की बी ब्लड ग्रुप साठी जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यांचं जे हेट्रोझायगट आहे ते कॅपिटल IA कॅपिटल IB जे की हेट्रोझायगस
जे काही चाइल्ड तयार होणार आहे ते ए बी ब्लड ग्रुपचं तयार होणार आहे. त्यामुळे फिनोटाइप ऑफ चाइल्ड इज अ ए बी ब्लड ग्रुप. त्याचं जेनेटिक कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला 1 नंबर मध्ये कॅपिटल आय मीन्स होमोझायगस जे अँटीजन ए साठी आहे. 2 मध्ये जे आय बी जे अँटीजन असलेले ते 2 नंबर मध्ये आपल्याला जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन मिळणार आहे. आणि 1 नंबर मध्ये कॅपिटल आय बी हे 1 नंबर मध्ये मिळणार आहे. सो जिनोटाइपिक रेशो आहे तो 1:2:1 आणि जो की फिनोटाइपिक रेशो आहे तो एक ब्लड ग्रुप ए चा जो काही ब्लड ग्रुप असणार आहे तो येणार आहे 1 जर 2 येणार आहे फिनोटाइपिक रेशो मध्ये ते ए बी ब्लड ग्रुप असणारे येणार आहेत आणि 1 जे येणार आहे ते बी ब्लड ग्रुप असणारे येणार आहे. ठीक आहे, तर हे झालं कोडॉमिनन्स. सो इन बोथ केसेस पर्टिक्युलरली कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये जो काही फिनोटाइपिक रेशो आहे तो 1:2:1 राहतो. ठीक आहे, लक्षात घेतलं तर पुढचं कळणार आहे. त्यानंतर लिटल जीन्स दॅट इज इन 2:1 रेशो. आता हा रेशो 2:1 रेशो मध्ये कसं झालं कन्वर्ट, तर ओरिजिनली इथे टोटल 4 फ्रॅगमेंट मध्ये जे काही जेनोटाइप्स आहेत ते तयार होतात. 4 फ्रॅगमेंट म्हणजे काय, 4 रेशो जे आहेत ते 4 फ्रॅगमेंट मध्ये 1:1:1:1 किंवा 3:1 किंवा 1:2:1 म्हणजे टोटल 1 + 2 + 1 4 झाले. ठीक आहे, 3 + 1 4 झाले, 1 + 1 + 1 + 1 4 झाले. 4 पैकी इथे हा लिटल जीन ऍक्शन जे काय ते 2:1 मध्ये. त्यामध्ये काय होतं, तर जी काय होमोझायगस डॉमिनंट कंडिशन असते ते काय करते, तर तिथे होमोझायगस डॉमिनंट कंडिशन जीनची झाल्यामुळे इथे जो काय होमोझायगस डॉमिनंट जो काय ऑफस्प्रिंग किंवा प्रोजेनी जी तयार होणार आहे ती तिथे सर्व्हाइव्ह करू शकत नाही. तर अशा वेळेस ती डाय होऊन जाते आणि तिथे जो काय रेशो आहे तो मॉडिफाय होऊन एक प्रोजेनी 4 पैकी एक प्रोजेनी मरून गेल्यामुळे तिथे टोटल 3च प्रोजेनी राहिले आणि त्या 3 प्रोजेनी 2:1 रेशो मध्ये शिल्लक राहिलेले. त्यामुळे लिटल जीन ऍक्शन मुळे लिटल जीनचा जो काही रेशो आहे फिनोटाइपिक रेशो तो 2:1 हा शिल्लक राहतो. ठीक आहे, ह्याचा बघा नॉर्मल जो काही जीन आहे लिटल जीन हे मॉडिफाय करतो जो काय नॉर्मल रेशो 3:1 टू 2:1 का, तर होमोझायगस डॉमिनन्स जी कंडिशन आहे ती लिटल असते आणि हे कोणी शोधून काढलं तर क्विनेट सायंटिस्टना. सो पर्टिक्युलर क्विनेट अ फ्रेंच जेंटिस्ट studied the coat color in mice. So he noticed that the yellow color is controlled by a dominant gene, but yellow mice never breed through. येलो कलर हा डॉमिनंट जीन मुळे कंट्रोल होतो पण कधीच तो ब्रीडिंग नसतो का मरून जातो. वेन अ क्रॉस बिटवीन 2 येलो माइस दॅट इज इन हेट्रोझायगस कंडिशन म्हणजे कॅपिटल वाय स्मॉल ई वाय ह्यामध्ये क्रॉस केल्यानंतर आपल्याला येलो आणि ब्लॅक माइस फक्त प्रोड्यूस होतात. ते जो येलो माइस शिल्लक राहतात ते हेट्रोझायगस कंडिशन मधलेच असतात. होमोझायगस कंडिशन मधले जे काय माइस असतात ते मरून जातात. इथे बघा एक्झाम्पल कॅपिटल वाय जे कंडिशन मधले आहेत ते फिनोटाइपिक एक्सप्रेशन मध्ये ते मरून जातात. फक्त जिवंत राहतात कुठले जे हेट्रोझायगस कंडिशन मधले आहेत तेवढेच फक्त जिवंत राहतात आणि जे ब्लॅक कलर्ड आहेत तेवढेच फक्त जिवंत राहतात. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल झालं लिटल जीनचं. तर ह्या बेसिस वरती खाली सगळे प्रॉब्लेम्स आहेत. पहिला प्रॉब्लेम बघा, फाइंड आउट द गॅमेट्स प्रोड्यूस बाय द प्लांट्स ऑफ द फॉलोइंग जीन टाइप्स. लिहायला घ्या फटाफट. पहिला प्रॉब्लेम बघा, सॉल्व्ह करून दाखवलेला आहे मी ग्रुपवरती तुमच्या टाकलेले फाईल तुमच्या वहीमध्ये प्रत्येकाने लिहायचं. पहिला प्रॉब्लेम, फाइंड आउट द गॅमेट्स प्रोड्यूस बाय द. त्यामध्ये पहिला जो काही जीन टाइप आहे तो आहे गॅमेट्स काढायचे आपल्याला कॅपिटल ए कॅपिटल बी. एक कुठली लाईन आहे, एक सुद्धा नाही. ठीक आहे, आलेलं आहे. त्यामुळे गॅमेट फॉर्मेशन मध्ये कॅपिटल ए आणि कॅपिटल बी एकदाच येणार आहे. त्यामुळे जो काही गॅमेट तयार होणार तो कॅपिटल ए बी. ठीक आहे, पुढे इथे कॅपिटल नेक्स्ट बघा
कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, सॉरी स्मॉल सी. त्यामध्ये जो काही जीन टाईप आहे तो एकच होणार आहे. इथे हेटेरोझायगस पेअर एक सुद्धा नाही. तिसरं बघा, इथे हेटेरोझायगस पेअर कुठले आहे? कॅपिटल ए स्मॉल ए जी आहे ती हेटेरोझायगस पेअर आहे. ठीक आहे, कॅपिटल ए स्मॉल ए. सो हेटेरोझायगस पेअर हियर इज 1. सो 2 raised to n इज इक्वल टू 2 raised to 1 इज इक्वल टू 2. 2चा पहिला घात हा म्हणजे 2 असतो. त्यामुळे इथे 2 गॅमेट तयार होणार आहे. कुठले गॅमेट तयार होतात? कॅपिटल ए नंतर स्मॉल ए खाली येते सेपरेट, कारण की ती 2 आहेत तिथं. नंतर बी स्मॉल सी, स्मॉल बी. त्यामुळे कॅपिटल ए बी सी, कॅपिटल ए स्मॉल बी सी आणि स्मॉल ए स्मॉल बी सी. ठीक आहे, स्मॉल मध्ये हे 2 इथे गॅमेट्स तयार होतात. ठीक आहे, त्यानंतर पुढचं 4th वन, 4th प्रॉब्लेम. इथे बघा, दिसतोय प्रॉब्लेम दिसतोय का सगळ्यांना? सांगा. Yes, sir. येस सर. समजते का काय सांगतोय? समजते का? हो. हो. समजत असेल तरच पुढचं समजणार आहे. एकदम सिंपल आहे. पुढचं जरासा अवघडच जाणार आहे तुम्हाला. ठीक आहे, आता पुढचं बघा 4 नंबरचं. इथे हेटेरोझायगस पेअर किती आहेत सांगा बघू, कोण सांगतंय? 3. 3. कोणकोणते आहेत सांगा कोणते एखादं. Capital A, small a, capital B, small b, capital C, small c. एक्सप्लेन करून सांगा. हा कसं काय मी लिहिले आन्सर डायरेक्ट लिहिलेलं आहे, सॉल्व्ह करून दिलेलं आहे. हे जेनेटिक कॉम्बिनेशन काय केलंय? सेपरेट फाटे फोडायची कधी माहितीये का? जेव्हा हेटेरोझायगस पेअर असेल तेव्हा फाटा फोडायचा. जेव्हा हेटेरोझायगस पेअर नसेल तेव्हा एक सिंगल लाईन मध्ये लिहायचं. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. जेव्हा फाटे कधी फोडायचे? जेव्हा तिथे हेटेरोझायगस नेचर असेल तेव्हाच तिथे फाटा फोडायचा. आता इथे बघा, एचा फाटा का फोडलाय? तर तिथे हेटेरोझायगस पेअर आहे, कॅपिटल ए स्मॉल ए. ठीक आहे, नंतर बीचा का फोडलाय? तिथं पण हेटेरोझायगस नेचर मध्ये, त्यामुळे तिथे फाटा फोडलाय. पुन्हा बीच्या पुढं सी हेटेरोझायगस नेचर मध्ये, त्यामुळे कॅपिटल सी स्मॉल सी, कॅपिटल सी स्मॉल सी असं लिहिलेलं आहे. आणि डीचा फोडला नाही का? तर तिथे होमोझायगस कंडिशन आहे. आपण त्याचं सिंपल एका लाईनीमध्ये कॉम्बिनेशन करायचं. एका लाईनीमध्ये कसं? आता हे पहिलं जे काय, त्या पहिल्याचं बघा, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल डी. ठीक आहे, दुसऱ्याचं बघा, कॅपिटल ए, कॅपिटल बी, नंतर स्मॉल सी आणि कॅपिटल डी. लिहिलं. नंतर तिसरं कॅपिटल ए स्मॉल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी. झालं. चौथं कॅपिटल ए स्मॉल बी, कॅपिटल सी, सॉरी स्मॉल सी आणि डी. हे चौथं झालं. ठीक आहे, अशाच पद्धतीनं खालचं पण बघा. स्मॉल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी. हे झालं गॅमेट. नंतर कॅपिटल ए, कॅपिटल स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल सी, कॅपिटल डी. हे झालं पुढचं. त्यानंतर स्मॉल ए, स्मॉल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी. हे झालं पुढचा 7वा जे काय ऑफस्प्रिंग आहे तो. आणि 8वा ऑफस्प्रिंग आहे कॅपिटल ए, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी आणि कॅपिटल डी. हा झाला 8वा. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल होतं. टोटल गॅमेट फॉर्मेशन किती होतं त्याचे, तर हे ह्या पद्धतीने फॉर्म्युला वापरून काढायचा. पुढचा 5 नंबरचा आहे ते अजून किचकटीचं आहे. टोटल गॅमेट किती पडणार आहे सांगा आता 5व्या नंबरचं. 4. 5वा
किती पडणार आहेत फॉर्म्युला सांगा की 16 16 का 16 इथे हेटेरोझायगस पेअर किती आहेत बघा. पहिली कॅपिटल ए स्मॉल ए, दुसरी कॅपिटल बी स्मॉल बी, तिसरी कॅपिटल सी स्मॉल सी, चौथी पण कॅपिटल डी स्मॉल सी स्मॉल डी. त्यामुळे 2⁴ इज इक्वल टू 16. आता ते 16 कसे पडले तर बघा 1 by 1. दिसतंय क्लिअर. टोटल कॅपिटल ए च बघूया पहिल्यांदा आपण. कॅपिटल ए च पुढे फक्त कॅपिटल ए च्या जागेवर कॅपिटल बी चेंज, स्मॉल ए चेंज होणार आहे. कॅपिटल ए च्या जागेवर स्मॉल ए. इथे पहिलं बघा कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी कॅपिटल डी झाला. त्यानंतर कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी आणि स्मॉल डी हा दुसरा झाला. नंतर कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल सी कॅपिटल डी हे झालं. नंतर कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल सी स्मॉल डी हा एक झाला. ठीक आहे. समजतंय का? येस सर. ना एकदा समजले की पुढे तुम्हाला काही अडचण येणार नाही. लक्षात घ्या. आता लेक्चर प्रॅक्टिकल त्यामुळे व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन करा. पुढे तुम्हाला काही अडचण येणार नाही. पुढे हे झालं कॅपिटल बी च. आता हे झाले 4 टोटल गॅमेट. पुढे पुढचे 4 गॅमेट बघा. कॅपिटल ए स्मॉल बी कॅपिटल सी कॅपिटल डी कॅपिटल ए स्मॉल बी कॅपिटल स्मॉल सी, सॉरी चुकलं काहीतरी. हे पहिलं गॅमेट झालं. दुसरं गॅमेट कॅपिटल ए स्मॉल बी कॅपिटल सी स्मॉल डी हे झालं किती नंबरचं? 6 नंबरचं. पुढं कॅपिटल ए स्मॉल बी स्मॉल सी कॅपिटल डी. ठीक आहे. नंतर कॅपिटल ए स्मॉल बी स्मॉल सी स्मॉल डी हे झालं टोटल 8 गॅमेट. ठीक आहे. हे झाले कॅपिटल ए चे 8 गॅमेट टोटल. कॅपिटल बी चे पण स्मॉल ए चे कॅपिटल ए चे हे टोटल 8 गॅमेट झाले. ठीक आहे. कॅपिटल ए चे टोटल 8 झाले. तसंच पुढचे जे काय 8 गॅमेट आहेत त्यामध्ये काय चेंज होणार आहे? कॅपिटल ए च्या जागेवर जिथे जिथे ए आहे कॅपिटल ए तिथे सगळे स्मॉल ए हे गॅमेट असणार आहेत. इथे बघ खालचे जे काही गॅमेट आहेत खालच्या गॅमेट मध्ये टोटल इथून इथपर्यंत हे टोटल कॅपिटल ए च्या जागेवर फक्त स्मॉल ए चेंज होणार आहे. बाकी हाय असंच राहणार आहे. त्यामध्ये काही सुद्धा चेंज होणार नाही. असे टोटल 8 वरचे कॅपिटल ए चे 8 गॅमेट खाली स्मॉल ए चे कॉम्बिनेशन मध्ये 8 टोटल 16 गॅमेट्स इथं तयार होणार आहेत. ठीक आहे. ते झालं पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. दुसरा प्रॉब्लेम दिसते ना? क्लिअर दिसते ना सगळ्यांना? येस सर. Next problem. Find out the gametes of the parents having the genotype capital A small a capital B small b and gamete a particular parent capital A capital B B. यांचे ए पॅरेंट दिलेले आहेत. त्यातून तुम्ही फाइंड आउट करा गॅमेट्स किती पडणार. तर बघा पहिलंच कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी किती होणार आहे इथे गॅमेट तयार? हेटेरोझायगस लाईन किती आहे इथे? त्यामध्ये हेटेरोझायगस लाईन किती आहेत? 2 2 इज इक्वल टू 4. ठीक आहे. त्यामुळे हे टोटल 4 गॅमेट इथे तयार होणार आहेत. ठीक आहे. 4 गॅमेट झाले. त्यानंतर पुढचं बघा कॅपिटल ए कॅपिटल बी. ठीक आहे. तयार होणार आहेत. तयार होणार गॅमेट ओनली 1 का? तर इथे नंबर ऑफ हेटेरोझायगस लाईन्स किती आहेत? 0. 2⁴ इज इक्वल टू 1. सो ओनली कॅपिटल ए च्या जागेवर इथे एक गॅमेट येणार आहे कॅपिटल ए. दुसरा कॅपिटल बी च्या जागेवर एक गॅमेट येणार आहे कॅपिटल बी. सो कॅपिटल ए बी हा एकच गॅमेट इथे तयार होणार आहे. ठीक आहे.
नेक्स्ट गॅमेटिक रिकॉम्बिनेशन पुढचा त्या प्रॉब्लेम मध्ये पुढचा पार्ट आहे. व्हॉट विल बी द गॅमेटिक रिकॉम्बिनेशन्स ऑफ द प्रोजेनी ऑफ अ क्रॉस बिटवीन capital R, small r, capital Y, small y, crossed with capital R, small r, capital Y, small y. त्यांनी काय सांगितलंय, याची गॅमेटिक रिकॉम्बिनेशन करून द्या आम्हाला. जेनेटिक रिकॉम्बिनेशन ह्या दोन पॅरेंटचं क्रॉस आहे त्याचं करून द्या. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, गॅमेटिक रिकॉम्बिनेशन करताना काय करावं लागतं, पहिल्यांदा गॅमेट्स पाडायला लागतात. त्यामुळं जे काही पॅरेंट आहेत कॅपिटल R, स्मॉल r, कॅपिटल Y, स्मॉल y, ह्याचे गॅमेट पाडायचे, ह्याचे गॅमेट. आता दोघांचे पण जेनेटिक कन्स्टिट्यूशन एकसारखंच आहे, कॅपिटल R, स्मॉल r, कॅपिटल Y, स्मॉल y. त्यामुळे दोघांचे पण गॅमेट्स हे एकसारखेच जे असणार आहेत ते असणार आहेत. त्यामुळं कॅपिटल RY एक झाला गॅमेट, दुसरा झाला कॅपिटल R, स्मॉल y, नंतर तिसरा आहे स्मॉल r, कॅपिटल Y, चौथा आहे स्मॉल r, स्मॉल y. ठीक आहे, हे 4 गॅमेट पडणार आहेत आणि त्याचं पुन्हा आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन करायचंय. त्यामुळे जेनेटिक रिकॉम्बिनेशनच्या वेळेस त्याचे जे काही गॅमेट्स आहेत ते बरोबर गॅमेट्स प्रत्येकाचे, हा एक झाला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आहे, हे 4 गॅमेट, ह्याचे 1 2 3 4 गॅमेट ह्याचे. ते जे काय जेनेटिक कन्स्टिट्यूशन आहे त्या पॅरेंटचं त्याचे खाली त्याचे 4 गॅमेट आणि त्याचं पुन्हा चेकरबोर्ड नुसार, चेकरबोर्ड मेथडनं त्यांचं जे गॅमेटिक रिकॉम्बिनेशन आहे ते आपण करून घ्यायचं. ते गॅमेटिक रिकॉम्बिनेशन ह्याचं केअर करताना जे काय लाईन्स आहेत त्यामध्ये इथे बघा गॅमेट्स मांडलेत. पहिला गॅमेट कॅपिटल RY, ठीक आहे, दोन्ही पॅरेंटचे कॅपिटल RY, दोन्हीचं एकसारखेच गॅमेट असल्यामुळे दोन्ही पुढे एकसारखेच गॅमेट येणार, मेलचे आणि फिमेलचे. कॅपिटल R, स्मॉल y दुसरा गॅमेट, तिसरा स्मॉल r, कॅपिटल Y आणि चौथा स्मॉल r, स्मॉल y. ठीक आहे, त्याचं प्रत्येकाचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन त्या रकान्यामध्ये त्याचं कॉम्बिनेशन बघायचं. म्हणजे समजा आपल्याला ह्याचं कॉम्बिनेशन करायचंय तर त्यावेळेस जे काय मेल गॅमेट आहे आणि फिमेल गॅमेट आहे त्याच्या लाईनी मधला त्यांचं कॉम्बिनेशन नुसार, ठीक आहे, म्हणजे एका वेळेस हिथलं ह्या जर बघायचं असेल तर त्याच्या रकान्यामध्ये जो काय मेलचं गॅमेट आहे त्याच्या रकान्यामध्ये जो काय फिमेलचं गॅमेट आहे त्यांचं कॉम्बिनेशन बघायचं आणि त्यानुसार ते करायचं. त्यामुळे इथे बघा कॅपिटल स्मॉल r, स्मॉल r, स्मॉल y, स्मॉल y. समजतंय ना, हे समजतंय ना. आता समजा आपल्याला हे करायचं आहे इथल्या रकान्यातलं, तर आपण काय बघणार आहे, ह्या रकान्यातलं कॉलम मधलं काय आहे गॅमेट, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट कुठला आहे, ठीक आहे, तो आपण बघणार आहे आणि त्यानुसार त्यांचं जे काही कॉम्बिनेशन ते करणार आहे. इथे बघा कॅपिटल R आहे आणि इथे स्मॉल r आहे, त्यामुळे इथे कॅपिटल R, स्मॉल r, इथे कॅपिटल Y, कॅपिटल Y आहे, त्यामुळे कॅपिटल Y, कॅपिटल Y. ठीक आहे, समजतंय काय सांगतोय, समजतंय का? येस सर. ठीक आहे, आता इथे बघा दोन्हीकडे पण स्मॉल r आणि एका ठिकाणी कॅपिटल Y आहे, कुठं इथे, त्यामुळे इथे कॅपिटल Y, स्मॉल y. ठीक आहे, त्याच पद्धतीने आता इथे बघा इथे काय कॅपिटल R आणि स्मॉल r आहे, स्मॉल y, स्मॉल y. ह्या किंवा कॉम्बिनेशन नुसार तुम्हाला कॉम्बिनेशन करावं लागणार आहे व्यवस्थित आणि ते न चुकता करावं लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे या टोटल 4 into 4 total 16 gametes or genetic combination of progenies are produced in this cross. ठीक आहे, next problem, genotype of both the parents is capital T, small t, capital R, small r. दोन्ही पॅरेंट्सचा जो काय जीनटाइप आहे, ठीक आहे, तो एकच आहे आणि दोन्ही पण एकसारखेच आहे. कॅपिटल टी हेटेरोझायगस मध्ये कॅपिटल ए स्मॉल टी आणि हेटेरोझायगस मध्ये कॅपिटल R, स्मॉल r. So what gametes will be produced by each parent and find out the genetic recombination. मगासारखंच आहे प्रॉब्लेम, फक्त इथे सिम्बॉल चेंज आहेत. त्यामुळं सेम 4 वेगवेगळे जे काही गॅमेट्स आहेत ते प्रोड्यूस होणार आहेत दोन हेटेरोझायगस पेअर्स असल्यामुळे. कॅपिटल टी, कॅपिटल R, कॅपिटल टी, कॅपिटल R, कॅपिटल टी, स्मॉल r, स्मॉल t, कॅपिटल R आणि स्मॉल t, स्मॉल r, हे 4 इथे गॅमेट्स तयार होणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर त्यांचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन करताना सेम 4 कॉलम 1 2 3 आणि 4 आणि 4 रोज 4 का तर दोन्हीकडे एकसारखेच पॅटर्न आहे. टोटल 16 प्रोजेनी इथे तयार होणार आहेत. ठीक आहे,
Next problem, find out the progenies of the genders of the progeny of following crosses. काय करायचंय, त्यांचे जीन टाइप, क्रॉसेसचे कुठले जीन टाइप किंवा त्या क्रॉसेसचे पर्टिक्युलर प्रोजेनीज कोणते आहेत, त्याचे जीन टाइप काय आहेत ते आपल्याला शोधून काढायचे. तर पहिलं बघा, कॅपिटल ए स्मॉल ए क्रॉस्ड विथ कॅपिटल ए स्मॉल ए. यामध्ये जे काय गॅमेट पडलेत त्यांचे कॅपिटल ए आणि स्मॉल ए हे दोन गॅमेट प्रत्येकी इथे पडणार आहे. त्यांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला काय येतंय, 1:2:1 रेशो मध्ये 1 कॅपिटल ए 2 कॅपिटल ए स्मॉल ए आणि 1 स्मॉल ए एवढे हे तिथे तयार होतात. पुढचं बघा प्रॉब्लेम, जे का क्रॉस आहे कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी क्रॉस्ड विथ कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी. या क्रॉस मध्ये काय आहे, तर यामध्ये टोटल पहिल्यांदा गॅमेट किती पडतात ते काढायचे. गॅमेट पडताना किती पडतात त्याचे गॅमेट, तर पहिल्या पॅरेंटचा जो काय त्याचे 2 हेटेरोझायगस पेअर आहे म्हणून त्याचे 4 गॅमेट पडलेत. कॅपिटल ए बी कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी आणि चौथा आहे स्मॉल ए बी. हे 4 गॅमेट पडलेत. ठीक आहे, पहिल्या पॅरेंटची. दुसऱ्या पॅरेंटचं काय आहे, तर इथे हेटेरोझायगस पेअर फक्त एकच आहे, त्यामुळं कॅपिटल ए स्मॉल ए, त्यामुळं कॅपिटल ए स्मॉल बी हा एक गॅमेट पडणार आहे, दुसरा गॅमेट पडणार आहे स्मॉल ए स्मॉल बी, त्यामुळे इथे 2 गॅमेट पडणार आहे. आता आपल्याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन ह्याचं करायचं आहे. जेनेटिक रिकॉम्बिनेशन करताना 4 पॅरेंट जे मेल पॅरेंट आहेत ते आपण लिहिले आडव्या लाईन मध्ये, उभ्या लाईन मध्ये लिहिले आपण फिमेल पॅरेंट. ठीक आहे, तर ह्यामध्ये टोटल 4 गुणिले 2 8 प्रोजेनीज तयार होतात त्यांचं कॉम्बिनेशन नुसार. तर इथे बघा या कॉम्बिनेशन मध्ये कॅपिटल ए स्मॉल बी हा जो काय मेल गॅमेट आहे, फिमेल गॅमेट काय आहे तर स्मॉल ए स्मॉल बी, यांचं रिकॉम्बिनेशन करताना हा जो काय जीन टाइप आहे त्यांचे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन कसं होतंय, तर कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल नंतर स्मॉल बी. ठीक आहे, तर हे झालं यांचं रो आणि कॉलम यांचं मिक्सचर करून जो काही जीन टाइप तयार होणार त्याचं ते जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन झालंय कॅपिटल ए स्मॉल बी. ठीक आहे, समजतंय काय सांगतोय ते, समजतंय का, काय सांगतोय ते समजतंय ना तुम्हाला. Yes, sir. पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करचाल का. Yes, sir. पुढचं दाखवतो. नेक्स्ट तुम्हाला मी पीडीएफ आहे ना, पीडीएफ ती पुढे पाठवून देईन आणि डिस्कशन त्याचं करूया. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला वेळ लागतोय जरासा, तेवढा वेळ लागणारच आहे कारण की त्यातले कुठलेही प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात फायनल, त्यामुळं सगळे लक्षात घ्या. पुढचं बघा आता सी नंबरचा प्रॉब्लेम आहे. कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल सी. ठीक आहे, हेटेरोझायगस पेअर्स किती आहेत, 2 आहेत, कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी. त्याचे टोटल गॅमेट्स किती होणार आहेत, त्यामुळं गॅमेट्स किती पडणार आहेत, पहिल्या पॅरेंटचे जे काही गॅमेट्स आहेत, ठीक आहे, पहिल्या पॅरेंटचे जे काही गॅमेट्स आहेत ते टोटल 4 गॅमेट्स पडणार आहेत. कॅपिटल ए बी स्मॉल सी, नंतर कॅपिटल ए स्मॉल सी, नंतर स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल सी आणि नंतर स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी, असे टोटल 4 गॅमेट पडणार आहेत पहिल्या पॅरेंटचे. दुसऱ्या पॅरेंटचे बघा नंबर ऑफ हेटेरोझायगस पेअर्स किती आहेत, यात किती आहेत, 3 आहेत. तिन्ही पण हेटेरोझायगस पेअर आहेत. ठीक आहे, त्यामुळे कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल सी स्मॉल सी 3 हेटेरोझायगस पेअर आहे. 2⁻³ इज टू टोटल 8 गॅमेट. ठीक आहे, तर मग 8 गॅमेट तयार होणार. 8 गॅमेट बघा इथे कॅपिटल ए कॅपिटल बी सी, जी कॅपिटल ए बी सी हा एक गॅमेट झाला. त्यानंतर पुढचा तोंडी पण तुम्ही करू शकता बरं का गॅमेट, एकदा तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला तोंडी गॅमेट करता येतात. दुसरा जो काय गॅमेट आहे तो आहे कॅपिटल ए बी आणि स्मॉल सी. तिसरा गॅमेट आहे तो कॅपिटल ए स्मॉल बी आणि कॅपिटल सी. चौथा जो काय आहे तो आहे कॅपिटल ए स्मॉल बी आणि स्मॉल सी. नंतर पाचवा आहे तो स्मॉल ए, इथं फक्त चेंज होणार, वरच्या खालच्या बघा फक्त ए चेंज झालेला आहे, कॅपिटलच्या ऐवजी स्मॉल झालेला आहे. त्यामुळे स्मॉल कॅपिटल बी कॅपिटल सी हा 5 नंबरचा गॅमेट आहे. त्यानंतर 6 नंबरचं गॅमेट
स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल सी, 7 नंबरचा स्मॉल ए स्मॉल बी कॅपिटल सी, आणि लास्ट 8 नंबरचा स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी. सो टोटल 8 गॅमेट. ह्याचं पुन्हा गॅमेटिक रिकॉम्बिनेशन करताना इथे बघा, जे मेल आहेत ते आडवे लिहिलेले आहेत, फिमेल आहेत ते उभे लिहिलेले. फिमेल पहिला मेल पेरेंट, इथे बघा फिमेल आडवे उभे सगळे जे फिमेल लिहिलेले आहेत त्यांचं कॉम्बिनेशन. टोटल 8 गुणिले 4, 8 चौक 32 प्रोजेनिस इथे तयार होणार आहेत. त्यांचं कॉम्बिनेशन हे इथे तयार होणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करा. ठीक आहे, आता राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम इन अ गुनिया पीक्स. लिहून घ्या, चला सॉल्व्ह करूया हा प्रॉब्लेम आपण. आता आपल्याकडे वेळ आहे खूप. लिहिताय ना? दिसते ना? डिस्प्ले दिसतोय ना तुम्हाला? प्रॉब्लेम दिसतोय ना? Yes, sir. हा, या वहीमध्ये लिहायला घ्या 5 नंबरचा प्रॉब्लेम. इन गुनिया पिग्स black color is dominant over white color. Then when homozygous black, that means capital B guinea pigs are mated to homozygous white ones. प्रॉब्लेम लिहून घ्या, दिसते तुम्हाला नीट क्लिअर? झालं की सांगा. झालं का प्रॉब्लेम लिहून? ठीक आहे, झालं का लिहून? झालं का? येस सर. Yes, sir. आता इथे काय सांगितलेलं आहे? प्रेडिक्ट द जिनटिपिक अँड फिनटिपिक रेशिओज किती झालेले आहेत? कशावरनं? बॅक क्रॉसिंग केल्यानंतर त्यांचे किती झाले जिनटिपिक रेशिओ? त्यामध्ये काय सांगितलंय? इन गुनिया पिग्स ब्लॅक कलर इज डॉमिनंट ओव्हर व्हाईट. ब्लॅक कलर कुठला आहे? तर कॅपिटल बी कॅपिटल पी यामध्ये डॉमिनंट कुठल्या पहिल्यांदा लिहायचा? त्यामुळे डॉमिनंट कॅपिटल बी हे डॉमिनंट झालं पहिल्यांदा. ठीक आहे, मेटेड विथ होमोझायगस व्हाईट कलर. ठीक आहे, जो रिसेसिव्ह आहे तो कुठला कलर आहे? रिसेसिव्ह कलर हा स्मॉल बी जो की व्हाईट कलर आहे तो रिसेसिव्ह, आणि ब्लॅक कलर हा डॉमिनंट कलर. आणि जो हेट्रोझायगस कंडिशन मध्ये आहे पिग्स, ठीक आहे, तेही ब्लॅक कलर असतात. म्हणजे कॅपिटल बी स्मॉल बी हेट्रोझायगस कलर आहे तोही ब्लॅक कलरचा आहे. हे F1 जनरेशन मध्ये मिळालेलं आहे. सो वी हॅव टू प्रेडिक्ट the genotypic and phenotypic ratios expected from back crossing the progeny to particular, first the black parent and second one is with the white parent. आता पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला?
ब्लॅक पॅरेंट बरोबर त्याचा जो काही F1 येणार आहे तो क्रॉस करून त्याचा जो काही ब्लॅक पॅरेंट आहे त्याबरोबर पहिल्यांदा क्रॉस करून त्याचे जे काही जिंटिपिक आणि फिनोटिपिक प्रोजेनीज आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. त्यानंतर त्याच्या नेक्स्ट जो काही व्हाईट पॅरेंट बरोबर क्रॉस करून त्याचे जे काही जिंटिपिक आणि फिनोटिपिक रेशो आहे ते काढायचे. त्यामुळे लिहायला घ्या पहिल्यांदा कॅपिटल बी क्रॉस्ड विथ, तुम्हाला समजलं असेल तर लिहून घ्या, नाही तर मी तुम्हाला प्रॉब्लेम टाकतो. जो काय ब्लॅक कलर आहे क्रॉस केलाय आपण कॅपिटल बी क्रॉस्ड विथ अ पर्टिक्युलर व्हाईट कलर पिग्स, व्हाईट कलर जो की स्मॉल बी त्यांचा जो काही F1 आहे F1 हा कॅपिटल बी स्मॉल बी जो की ब्लॅक कलर आहे. तो पहिला प्रॉब्लेम जो काय सांगितलेला आहे क्रॉस्ड विथ द म्हणजे बॅक क्रॉसिंग केलंय आपण आता बॅक क्रॉसिंग विथ द ब्लॅक कलर पॅरेंट. आता बॅक क्रॉसिंग म्हणजे काय F1 बॅक क्रॉस विथ ब्लॅक कलर पॅरेंट म्हणजे काय F1 काय कॅपिटल बी स्मॉल बी क्रॉस्ड विथ ब्लॅक कलर म्हणजे काय कॅपिटल बी पॅरेंट बरोबर. आता जो काही F1 आहे त्याची गॅमेट्स किती पडणार आहेत, कॅपिटल बी एक गॅमेट पडणार आहे आणि स्मॉल बी हा दुसरा गॅमेट पडणार आहे. ठीक आहे. आणि जो काही ब्लॅक कलर पॅरेंट आहे त्याचा फक्त एकच गॅमेट पडणार आहे कॅपिटल बी. ठीक आहे. त्यांचं कॉम्बिनेशन जे काय आहे ते काय येणार आहे कॅपिटल बी आणि स्मॉल बी एका रकान्यात येणार आहे. ठीक आहे. म्हणजे आडव्या लाईन मध्ये कॅपिटल बी स्मॉल बी आणि दुसरीकडे जो ब्लॅक कलरचे जे गॅमेट आहेत ते फक्त कॅपिटल बी आहे. त्यामुळे त्याचे काय प्रोजेनी तयार होणार आहे कॅपिटल बी ही एक प्रोजेनी तयार होणार आहे जी की पूर्णपणे ब्लॅक असणार आहे होमोझायगस ब्लॅक. दुसरी प्रोजेनी असणार आहे ती कॅपिटल बी स्मॉल बी जी की हेटेरोझायगस ब्लॅक. त्यामुळे इथे काय येणार आहे जिनोटिपिक रेशो इज 1:1 काय 1 प्युअर ब्लॅक आणि 1 हेटेरोझायगस ब्लॅक. फिनोटिपिक रेशो त्याचा काय येणार आहे 1 जिनोटिपिक रेशो 1 कॅपिटल बी as to 1 कॅपिटल बी स्मॉल बी हा जिनोटिपिक रेशो येणार आहे त्याचा. आणि जो काय फिनोटिपिक रेशो येणार तो 1 होमोझायगस ब्लॅक आणि अजून एक दुसरा येतो तो हेटेरोझायगस ब्लॅक. म्हणजेच काय फिनोटिपिक रेशो मध्ये काय येणार आहे देयर आर 2 ब्लॅक पिग्स प्रोड्युस्ड, दोन्ही पण ब्लॅक पिग्स हे तयार होणार आहेत. तिथं हेटेरोझायगस होमोझायगस काय नाही कारण की आपल्याला नेकेड आईज न कलर दिसणार आहे त्याचं जे काय जेनेटिक कन्स्टिट्यूशन आहे ते दिसणार नाही. त्यामध्ये इथं पहिला जो काय विथ द ब्लॅक पॅरेंट जर आपण F1 चा क्रॉस केला तर ऑल प्रोजेनीज आर ब्लॅक कलर प्रोजेनीज. फिनोटिपिक रेशो त्याचा काहीच नाही ऑल प्रोजेनीज आर ब्लॅक कलर आणि जिनोटिपिक रेशो हा 1 कॅपिटल बी as to 1 कॅपिटल बी स्मॉल बी हा जिनोटिपिक रेशो येणार आहे. दुसऱ्यांदा आपण क्रॉस केला विथ व्हाईट 1 पॅरेंट जो काय क्रॉस आहे तो व्हाईट पॅरेंट बरोबर जर केला तर त्याचं काय येणार आहे बघा व्हाईट पॅरेंटचा जो काय जेनेटिक कन्स्टिट्यूशन आहे ते आहे कॅपिटल बी स्मॉल बी. ठीक आहे. तर F1 क्रॉस्ड विथ व्हाईट पॅरेंट. ठीक आहे. जे पॅरेंट कॅपिटल बी आणि व्हाईट पॅरेंटचे येणार स्मॉल बी त्याचे गॅमेट्स काय येणार F1 चे कॅपिटल बी व्हाईट पॅरेंटचे काय येणार आहेत तर स्मॉल बी हे गॅमेट येणार आहे. ठीक आहे. तर त्यांचं पुन्हा जेनेटिक कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर कॅपिटल बी स्मॉल बी हे चेकरबोर्ड वरती टाकल्यानंतर ठीक आहे आडव्या लाईन मध्ये कॅपिटल बी स्मॉल बी आणि उभ्या लाईन मध्ये स्मॉल बी टाकल्यानंतर आपल्याला कॅपिटल बी स्मॉल बी आणि स्मॉल बी म्हणजे एक
जो ब्लॅक कलरचा आहे तो मिळणार आहे आपल्याला आणि एक आपल्याला व्हाईट कलरचे मिळणार आहे. सो जिंटिपिक रेशो त्याचं काय येणार आहे, जिंटिपिक रेशो बिकम्स 1 capital B small b as to 1 small b small b. And the phenotypic ratio of this cross is particularly 1 black pig as to 1 white pig. ठीक आहे, तर त्या पद्धतीने ते येणार आहे. ठीक आहे, पुढचा जो काय आहे ते तुम्हाला मी PDF पाठवतो पुढच्या. तुम्हाला जमलं तर ते सॉल्व्ह करा. कोण सिनियर तुमच्या ओळखीचे नसतील त्यांच्याकडेच वया असतात अवेलेबल, त्यांच्याकडे म्हणजे तुम्हाला सांगते तसंच त्यांना पण सांगितलं सगळे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत मागच्या वर्षी, त्यांच्याकडून भेटेल तुम्हाला. माझ्याकडे काही सुद्धा मटेरियल नाही त्यांचं, ते तर मुलांकडे असतं अवेलेबल, सगळं सॉल्व्ह केलेलं मटेरियल असतं. लगेच तुम्हाला पाठवलं असते, माझ्याकडे नाही सध्या ते मटेरियल, त्यांच्याकडे स्वतःकडे जायचं मुलांकडे. ठीक आहे, पण आपण हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मी तुम्हाला पाठवतो. सिंपल प्रॉब्लेम आहेत. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला तुम्हाला समजलाय का? कुणाला नसेल समजला, बघितल्याशिवाय समजणार नाही. पुन्हा डिस्कशन करूया आपण ह्याच्यावर. ठीक आहे, काय अडचण कुणाला ह्याच्यावरती?